न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। हर हर महादेव आदिवासी संघटनेच्या वतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं। आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे। शहरातील आदिवासी बांधवांच्या जात पडताळणी कार्यालय सोयीचे करण्यात यावे, त्याचप्रमाणे RTI अंतर्गत मागविलेली माहिती अधिकारी वर्ग माहिती देण्यासाठी टाळाटाळ करत असून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी। नाशिक तालुक्यातील शिंगवे बहुला देवळाली कॅम्प या भागातील नागरिकांना त्यांच्या घराचे सातबारा देण्यात यावे, अशा विविध मागण्यांचं हर हर महादेव संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे। येत्या काळात आमच्या मागण्या मान्य न झाल्यास नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढण्यात येणार असल्याचं शत्रुघ्न झोंबाड यांनी असा इशारा दिला आहे। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत। आदिवासी जमीन ज्या कब्जा केलेला आहे बिगर आदिवासींनी, त्या मूळ मालकास ती आदिवासी जमीन मिळावा हा पहिला मुद्दा आहे। दुसरा जातपाडतांचा विषय आहे। शहरामध्ये आमचे आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात राहतात, ते काही वर्षापूर्वी इथं राहतात, पण त्यांचे काही पुरावे नसल्या कारणाने, थोडेफार पुरावे नसल्या कारणाने त्यांची ती जातपाडतामध्ये अडचण होती, त्यांना मिळत नाही। त्यांना त्यांचे कुठलाही एका प्रकारचा कुठलाही दाखला घेऊन त्यांना जातपाडणीचा दाखला देण्यात यावा। तिसरा मुद्दा आहे, आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये RTI टाकला असता त्या RTIचं उत्तर मिळत नाही, त्या ठिकाणी गैरव्यवहार झालेला असतो, त्या अधिकाऱ्यांना माहीत असतं। अधिकाऱ्यांचं काम असतं का हे तुम्हाला माहितीचा अधिकार दिल्यानंतर त्यांना उत्तर देणं आहे, पण ते जाणून बुजून देते नाही। त्याच्यावरती अधिकारी त्या लोकांना धमके देतात, तुम्ही जर माझी जागेवर टाकलं आम्ही तुमच्यावर खंडित गुन्हा दाखल करू, अशा प्रकारचे धमकेसुद्धा अधिकाऱ्यांना मिळतात। अधिकारी लोकांनी अशा धमक्या देऊ नये। चौथा मुद्दा आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये शिंगवे बहुला गाव, नाशिक तालुक्यामध्ये शिंगवे बहुला गाव 1952मध्ये त्या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे। कलेक्टर ते जे गाव होतं रेंज एरियामध्ये होतं, ते रेंज एरियामधून ते बाहेर आलं, त्या ठिकाणी पुनर्वसन झालं। सर्वे क्रमांक 3 त्या लोकांना आजपर्यंत सातबारा उतारा मिळाला नाही। हा लढा खूप वर्षापासून चालू आहे। त्याच्यामध्ये एकनाथ खडसे साहेबांनी सुद्धा सहभाग घेतला होता। त्यांनी ऑर्डर केली, त्यावेळेस जिल्हा निवासी तुकाराम खेडकर साहेब होते, त्यांनी त्यांचा आढावा घेतला। छावणी परिषदेमध्ये जाऊन त्यांची बैठक घेऊन पुढं त्याचा विषय परत मार्गी लागला नाही, तो मार्गी लागावा, त्या लोकांना सातबारा उतारा मिळावा ही एक मागणी आहे। आमची पुढची भूमिका 14/10/2024 रोजी आम्ही नाशिक ते मंत्रालय आम्ही पायी निघणार आहोत। जेवढे जे लोक आहे आमचे ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे ते सर्व लोक घेऊन आम्ही पायी पदयात्रा करत मंत्रालयापर्यंत आम्ही जाणार आहोत व मुख्यमंत्र्यांना त्याचं आम्ही निवेदन देणार आहोत। साधारणतः एक शिंगवे बहुला संपूर्ण गाव आहे। त्याच्यानंतर या आमचे जे गडबड सोसायटीवाले आहे ते जवळपास 100 लोकांचे पुढं गाव, 100 पुढेचे लोक आहेत ते, आणि काही ज्या जमिनी आहे ते पण जवळपास जिल्ह्यामध्ये 5-25 लोक आहे। शासनाशी काही पत्रव्यवहार झाला आहे का? याच्यापूर्वी खूप पत्रव्यवहार झाले, शासनाने जे आम्हाला काही उत्तर बी दिले, आम्ही कारवाई करतो। पण आज जे आम्ही जे मागच्या महिन्यामध्ये जे आम्ही निवेदन दिलं त्याचं आम्हाला कुठल्याही प्रकारचं निवेदन दिलं नाही, आम्हाला त्याचं उत्तर मिळालं नाही किंवा कुठल्याही प्रकारचे शासनाकडून आम्हाला पत्र आलं नाही। हेमंत काळमेघ, न्यूज इंडिया मराठी, नाशिक।